केला पाहिजे की सातारा जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का. आणि आता राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहित नाही. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायचा. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावा असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता